हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। मी कसा सेलिब्रेट करत आहे किंवा कसा घालवत आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून विथ मी। आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे आणि तो सगळ्यांसाठी नसून तो फक्त माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज आहे माझा वाढदिवस। हा वाढदिवस माझा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस आहे, म्हणून मी खूप एक्साइटेड आहे आज। आणि मला शॉपिंगला सुद्धा जायचं आहे, तर आज माझी मज्जा आहे पूर्ण दिवसभर। आणि नवरोबाच्या खिशाला आज कात्री बसणार आहे, तर त्याची सजा आहे। हळूहळू त्याच्या वॅलेटमधले पैसे कमी होणार आहेत आज। तर चला आता आज मी काय काय करते दिवसभर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तेच मी तुम्हाला सांगते आता। सगळ्यात आधी जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना नमन करून मी माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे। सुंदर असं आमचं देवघर आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी आम्ही छान मूर्त्या ठेवल्या आहेत, तर ते मी एखाद दिवशी दाखवेल तुम्हाला। आता सध्या तर ते नाही दाखवत, पण मी मस्तपैकी आता इथे अगरबत्ती लावली छान, त्याच्यानंतर इथे त्यांना अष्टगंध लावलं आणि पूजा केली। सध्या माझ्याकडे फुलं अवेलेबल नाही आहेत, आता मी फुलं घेऊन येईल आणि कॅन्डल घेऊन येईल, तर मग तसं पण लावता येईल मस्त छान। सायंकाळी आणेल मी फ्लावर्स। हे झाल्यानंतर बनवले आम्ही गुलाबजाम, कारण मला पण गुलाबजाम आवडतात आणि माझ्या नवऱ्याची इच्छा होती की काहीतरी स्वीट बनलंच पाहिजे आज। सो लेट्स गेट रेडी विथ मी फॉर शॉपिंग अँड बर्थडे सेलिब्रेशन ॲट अवर अकॅडमी। तर आता आम्ही आधी जातोय शॉपिंगला, त्याच्यानंतर येताना अकॅडमीवरती बर्थडे सेलिब्रेट होणार आणि नंतर मग घरी। आता मी बाहेर जाते, तोपर्यंत तुम्ही आमचं रात्रीचं सेलिब्रेशन बघा आणि त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू करू आजचा दिवस। आम्ही आधी लोकल 1-2 शॉप फिरलो, त्याच्यानंतर मग मॅक्समध्ये गेलो, ट्रेंड्समध्ये गेलो, पण मला जे ड्रेस हवे होते तशा पॅटर्नमध्ये ड्रेस इथे नव्हते, म्हणून मग आम्ही तो प्लॅन स्किप केला आणि मग वापस आलो। पण मग एक जीन्स मला मिळाला छान, मग तो मी घेऊन घेतला आणि नंतर मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी। येताना मस्त आमच्या रस्त्यामध्ये लागतात एक फुलाचं मार्केट लागते, तर तुषारने तिथे थांबवलं मला आणि त्यांनी माझ्यासाठी फ्लावर्स घेतले, जे आधी मला माहिती नव्हतं की तो घेणार आहे म्हणून। ॲक्च्युली त्याला आमच्या अकॅडमीवरती छान सेलिब्रेट करायचं होतं, पण टाईम कमी असल्यामुळे ते एकदम प्रॉपर पॉसिबल झालं नाही, पण तरीसुद्धा त्यांनी छान अरेंज केलं होतं आमच्या स्टुडंट्सनी आणि तुषारने मिळून सुंदर सरप्राईज दिला मला। यानंतर मी पुढे काही शूटच नाही करू शकली, मग मी घरी आली पटकन आणि त्याच्यानंतर छान रेडी झाली। ॲक्च्युली मी रेडी आधीच झाली होती, फक्त ड्रेस चेंज केला आणि लगेच आम्ही मग आलो जेवायला बाहेर। आसरामध्ये आलो होतो आम्ही आणि आम्ही मागवलं होतं फिश फ्राय, त्याच्यानंतर चिकन मसाला, चिकन वऱ्हाडी आणि मटन वऱ्हाडी। या सर्व जेवणामध्ये मटन सोडून बाकी सगळं जेवण टेस्टी होतं आणि स्पेशली एक चटणी आली होती फिश फ्राय सोबत, ती खूप छान होती आणि चिकन मसाला या 2 डिश खूप टेस्टी होत्या। त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, मस्तपैकी फोटोशूट केलं, व्हिडिओज काढले, काही रील्स बनवल्या, ज्या तुम्ही इंस्टाग्रामला बघणारच आहात। तर असा होता पूर्ण आजचा माझा डे। मी प्लॅन थोडा डिफरंट केला होता, पण ॲक्च्युली नेहमीच जसं प्लॅन करतो तसं वर्क होत नसते। छान गेला, थोडासा हेक्टिक होता दिवस,
पण मस्त दिवस गेला, छान बर्थडे सेलिब्रेट झाला घरच्यांसोबत आणि तुषारसोबतचा पहिलाच वाढदिवस होता लग्नानंतरचा, तर मज्जा आली. इट्स अ नेक्स्ट डे आणि काल माझा बर्थडे सेलिब्रेट झाला होता अकॅडमीवरती, पण लॅबचे काही स्टुडंट्स इथे प्रेझेंट नव्हते, सो म्हणून त्यांनी सगळ्यांनी आज पुन्हा बर्थडे सेलिब्रेट केला आहे माझा. तर हे आहे नेक्स्ट सेलिब्रेशन, 12 फेबचं सेलिब्रेशन आहे हे. तर गाईज आम्ही आत्ता थोड्या वेळाने घरी आलो, मस्तपैकी घरी येऊन आईस्क्रीम एन्जॉय केली आणि बस हे मी आता उठूनच ठेवते फ्लावर्स वगैरे. मला ना एक छान वास आणि मस्त फ्लॉवर पॉट हवं असे फ्लावर्स ठेवण्यासाठी, बिकॉज काचेच्या बॉटल्स पण असल्या ना त्याच्यात पण मस्त राहतात फ्लावर्स. तर हे कारण आहे मला, हे ना आत्ता थोड्या वेळ आधीच आणले, पण हे असं कोमेज असतात. हे काही फ्लावर्स खूप सुंदर आहे. हा खूप मस्त आहे. पसारा आवडते आणि आता झोपतो आम्ही, खूप लेट झाला अँड फायनली द बर्थडे इज आता करेक्ट 12 वाजता. So that's it for a day. Thank you so much for watching this video. Bye bye. Take care. Spread happiness and love. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be